नमस्कार रसिकजन हो. गेले 15-16 दिवस झाले आपण पंढरपूर वारीचा महासोहळा आपण सगळेच अनुभवत आहोत. अभंग वारी या सदरात आम्ही रोज एक व्हिडिओ टाकतोय. कोणीतरी लिहितं, कोणीतरी गातं आणि व्हिडिओ बनवत असताना मी अक्षरशः तो जगत असते. म्हणजे त्या प्रत्येक वाक्यानुसार, त्या अभंगानुसार त्याला अप्रोप्रिएट मी जेव्हा इमेजेस शोधते, तेव्हा ते शोधत असताना परत-परत ते वाक्य जेव्हा मी ऐकते, तेव्हा मनावर कुठेतरी कोरलं जातं आणि ह्या सगळ्याचा मला जो वेगळाच आनंद मिळायला गेले कित्येक दिवसात. म्हणजे रोजच्या व्यापातूनही हे करताना जे मला आत्मिक समाधान मिळालं, त्याचं मी वर्णन कशातच करू शकत नाही आणि त्यातून तुम्हा सर्व रसिकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद. अ, आज मी स्वतः येण्याचं कारण म्हणजे मी जेव्हा देवबाभळी हे नाटक पाहिलं होतं, तेव्हा कुठेतरी मनामध्ये माझ्या अवली ठसली होती. म्हणजे या नाटकातल्या अभिनेत्रींनी केलेला अभिनय, त्यांचे सूर, सुंदर नेपथ्य, प्रकाशयोजना या सगळ्यांमुळे नाटक म्हणजे एक आत्मिक आनंद देणारी बाजू होती माझ्यासाठी. म्हणजे मी ते विसरू शकले नाही आणि मी भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगते, की हे नाटक जरूर बघा. तर तेव्हापासून आवली मनात राहिलीच माझ्या. अ, नाटकामध्ये एक होती विठ्ठलाची पत्नी साक्षात रखुमाई आणि दुसरी आवली म्हणजे साधी स्त्री, तुकारामाची पत्नी. खरं तर या 2 स्त्रियांचा संवाद असेल ह्या पूर्ण नाटकामध्ये. पण ते पाहिल्यानंतर मी विचार करत गेले, की दोघांच्या व्यथा, वेदना सगळं वेगळं होतं. अ, म्हणजे विठ्ठलाची भक्ती एवढी करतो तुकाराम, की तुकारामाच्या भक्तीपायी रखुमाईच्या पायात घुसलेला काटा काढण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या पत्नीला रखुमाईला त्याच्याकडे पाठवलेलं असतं आणि त्या दोघी एकत्र येतात. तेव्हा त्या दोघींचा संवाद. पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्या दोघीमध्ये कॉमन जर काही असेल, तर तो म्हणजे बाईपणाचा पदर. अवली एक सामान्य स्त्री असते. अ, विचार करा, की नवरा दिवस-रात्र विठोबाची भक्ती करतो, विठ्ठलाची, त्यात रममाण आहे. तर ही स्त्री आपला संसार कसा चालवत असेल? म्हणजे जगावेगळा नवरा, जगावेगळ्या परिस्थितीमध्ये या महिलेनं स्वतःचं कुटुंब जीवन कसं चालवलं असेल? तिची मानसिक स्थिती कशी असेल? तिच्या मनात काय कल्लोळ असतील? आणि आणि मग त्यात तिनं म्हणजे तिचं दुःख आपण नाही समजू शकत. म्हणजे रखुमाईचं दुःख मला असं त्याला फेमिनिस्टचं हे ठपका नाही लावायचा या गोष्टीसाठी. परंतु आपण कोणी ह्या गोष्टीकडे कधी विचार करतो का? तुका आकाशा एवढा बनून आपलं मन इतकं व्यापून राहिलंय, की म्हणजे आवलीची ओळख ती त्याची पत्नी एवढंच आहे का? खरं तर तिला भांडकुदळी, कर्कश, कजाग असं म्हणून एक सर्टिफिकेट देऊन आपण मोकळं झालो. पण तिचा अभ्यास ना तुकाराम महाराजांनी केला असेल, ना कोणी इतिहासकारांनी, ना अभ्यासकांनी केला असेल तर मला फार काही माहिती नाही. पण तुकाराम महाराजासारख्या वटवृक्षाची जी सावली बनून राहिली, अशी ती चिवट, कणखर आणि मजबूत अशी मुळी बनून राहिलेली ती जमीन होती. जमीन म्हणजे काय ऊर फाटलेली, भेगाळलेली, जखमी जमीन म्हणायला पाहिजे तिला. ती कायम अंधारात राहिली. तिच्यातली घायाळ जखमी स्त्री, आई, जखमी आई म्हणता येईल. पतीवर निस्सीम प्रेम असूनही त्यानं दुर्लक्ष केल्यामुळे संसाराचा गाडा एका हाती ती कशी ओढत असेल? आणि यातून तुकाराम महाराजांचे संसारापासून, मुलापासून दूर जाणे, देवभक्ती करणे यामुळे ती पेटून उठलेली आणि सारखी विठ्ठलाला बोल लावणारी. तर ही साधी भोळी पण फटकळ अशी आवली. तुकाराम महाराज म्हणतात, "वेदाचा तो अर्थ आम्हासाची ठावे, येरानी व्हावा भार माथा." तर वेदावरील पारंपरिक मक्तेदारीला आव्हान देणार आहे. वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे, सगळ्या जातीतील लोकांना, सर्व स्तरातील स्त्रियांना आहे, असं म्हणणारे तुकाराम महाराज आवलीकडे का लक्ष दिलं नसेल त्यांनी? माहीत नाही. खूप गोष्टी आपल्या कळण्याच्या पलीकडच्या असतात किंवा मे बी माझा अभ्यास खूप कमी आहे ह्या बाबतीत. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर अ, पाण्यातील मासा झोप घेई कैसा.
जावे त्याच्या वंशात ते वाकळे असंही असेल. पण सहजच वाटलं बोलावं ह्या गोष्टीवर. इतकंच. आजपर्यंत आम्ही अभंगवारी वाहून नेली. कलावैभव टीमनी खूप छान पद्धतीने तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. फक्त कुठेतरी वाटत होतं, की ह्या सदरात मला थोडंसं बोलायचं होतं म्हणून मी बोलले इतकंच. यातून कुठलाही वेगळा अर्थ काढला जाऊ नये. फक्त मला जे वाटलं तेवढंच बोलले. धन्यवाद.